टीईटी संबंधित काही मुद्द्यांबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा मनसे शिक्षक सेनेतर्फे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। टीईटी संबंधित काही मुद्द्यांबाबत शासनानं भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा मनसे शिक्षक सेनेतर्फे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना घेरण्यात येईल असा इशारा मनसे शिक्षक सेनेचे प्रदेश सरचिटणीस जयवंत हक्के यांनी पत्रकार परिषदेत दिला। उच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबर 2025 रोजीच्या निर्णयाद्वारे 5 वर्षे सेवा राहिलेल्या शिक्षकांव्यतिरिक्त सर्व शिक्षकांना त्यांच्या सेवेमध्ये 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण अनिवार्य करण्यात आलं आहे। ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सेवेतून कमी अथवा स्वेच्छानिवृत्ती घ्यावी असा निर्णय दिलेला आहे। तथापि ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी काळ शिल्लक आहे त्यांना या टीईटी अटीतून वगळण्यात आला आहे। मात्र अशा शिक्षकांना जर पदोन्नती हवी असेल तर त्यांनाही टीईटी उत्तीर्ण असणं आवश्यक असेल। सेवेत टिकून राहण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी टीईटी अनिवार्य करण्यात आली आहे। यावर राज्य शासनानं आजपर्यंत कोणतीच भूमिका घेतली नाही। टीईटी संदर्भात आरटीई कायदा आणि महाराष्ट्र शासनाचे सर्व शासन निर्णय लागू असताना 1 सप्टेंबर 2025च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राज्य शासनानं अद्यापपर्यंत कोणतीच भूमिका स्पष्ट न केल्यानं राज्यातील लाखो शिक्षकांवर संकट निर्माण झालं आहे। म्हणून शासनानं आपली भूमिका वेळेत स्पष्टपणे जाहीर करावी, अन्यथा मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना मनसे शिक्षक सेना घेरणार आहे असं जयवंत हक्के यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेला संघटनेचे शहराध्यक्ष वीरसंगप्पा भोज, शशिकांत तोळनुरे आदी उपस्थित होते। 13 फेब्रुवारी 2013 नंतर राज्यामध्ये नियुक्त होणाऱ्या इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावरील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी ही लागू केलेली आहे आणि 13 फेब्रुवारी 13 नंतर त्याची अंमलबजावणी आजही राज्यामध्ये कायमस्वरूपी चालू आहे। हे सर्व असताना 1 सप्टेंबर 2025ला सुप्रीम कोर्टाने झालेल्या निर्णयाच्या मध्ये जो निर्णय दिला टीईटी संदर्भात, या बाबतीमध्ये शासन अद्याप कुठलीही भूमिका मांडायला तयार नाही आणि ही भूमिका मांडत नसल्यामुळे आज राज्यातील लाखो शिक्षक संकटामध्ये सापडलेत, लाखो शिक्षकावरती संकट उभा राहिलेला आहे। आमचा मुद्दा यामध्ये असा एवढाच आहे की राज्य शासनाने कायदा आरटीई 2009 किंवा राज्य शासनाने 2011ला अंमलात आणलेला जो आरटीई कायदा आहे तो कायदा आणि त्या कायद्याच्या अनुषंगानं 13 फेब्रुवारी 13 नंतर जो का निर्णय या टीईटीच्या संदर्भात शासनाने घेतला त्या पद्धतीने अंमलबजावणी राज्यात चालू असताना सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झाला त्याच्यावरती आपली भूमिका काय असणार आहे की लवकरात लवकर शासनाने जाहीर करावी।